नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे खेळ व त्यातील विजेता यासाठीचा महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलो आहोत। मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण या व्हिडिओच्या व्यतिरिक्त खेळामधला जो काही प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये तर तो या व्हिडिओच्या व्यतिरिक्त विचारला जाणार नाही। सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच्यामधलाच प्रश्न हा तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे, 100% याची खात्री करून देतो मी। पहिला आहे बघा, फक्त आपण विजेता आयोजन याच गोष्टी पाहणार आहोत। तर नुकतंच 17वी IPL ट्रॉफी ही पार पडली 2024 मध्ये। तर त्यावेळी 17व्या IPLचा विजेता संघ कुठला होता तर कोलकाता नाईट रायडर्स। कितव्यांदा विजेता बनला होता तर तिसऱ्यांदा। पहिल्यांदा बनला होता 2012ला, त्यानंतर 14ला आणि आता 2024ला विजेता संघ बनला आहे कोलकाता नाईट रायडर्स। कितव्यांदा विजेता बनला आहे तर तिसऱ्यांदा। आता उपविजेता संघ कुठला होता तर सनरायझर्स हैदराबाद। त्यानंतर पुढचा आहे 9वा ICC पुरुष T20 वर्ल्ड कप 2024 विजेता संघ होता भारत, उपविजेता संघ होता दक्षिण आफ्रिका। आता आयोजन कुठल्या देशामध्ये करण्यात आले होते तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये आयोजन करण्यात आले होते। ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होते? युवराज सिंग, उसेन बोल्ट आणि क्रिस गेल हे तिघं ICC मेन्स T20 वर्ल्ड कप जो काय 2024चा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशात पार पडला तर त्यावेळी ब्रँड ॲम्बॅसेडर होते उसेन बोल्ट, युवराज सिंग आणि क्रिस गेल। भारताने कितव्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला तर दुसऱ्यांदा। पहिल्यांदा जिंकला होता 2007 साली, आता जिंकला आहे 2024 साली। सर्व गोष्टी अतिशय लक्षात ठेवायच्या आहेत। पूर्ण महत्त्वपूर्ण व्हिडिओ याच्या व्यतिरिक्त प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळणार नाही याची 100% खात्री करून देतो मी। त्यानंतर पुढचा आहे 13वा ICC पुरुष ODI विश्वचषक, ज्याला आपण एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक म्हणतो, तर याचा विजेता संघ होता ऑस्ट्रेलिया, उपविजेता होता भारत। आयोजन कोणत्या देशात होते तर आपल्या भारतामध्ये याचे आयोजन करण्यात आले होते। भारताने एकदिवसीय किती वर्ल्ड कप जिंकले तर 2 जिंकले, 2। एक जिंकला होता 1983 साली आणि दुसरा जिंकला होता 2011 साली। यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्वात 2011 साली महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वात। सर्वाधिक ICC ODI ट्रॉफी कोणी जिंकलेल्या आहेत तर ऑस्ट्रेलिया या संघाने जिंकलेल्या आहेत। त्यानंतर जसं IPL खेळवलं जातं त्याच पद्धतीने बघा WPL खेळवले जाते। WPL म्हणजेच वुमेन्स प्रीमियर लीग, महिला प्रीमियर लीग। आता पहिली आवृत्ती कोणत्या वर्षी पार पडली होती तर 2023 साली। त्यावेळी विजेता संघ कोणता होता तर MI हा विजेता संघ होता। आणि आता दुसरी आवृत्ती पार पडली 2024 साली, तर त्यावेळी विजेता संघ कोणता तर RCB हा विजेता संघ होता आणि उपविजेता संघ कुठला होता तर DC दिल्ली कॅपिटल्स हा उपविजेता संघ होता। राहिलेला आहे उपविजेता, तर ते आपण करेक्ट करून घ्यायचं आहे। तर महिला प्रीमियर लीग 2024चा विजेता संघ कुठला होता तर RCB, उपविजेता संघ होता दिल्ली कॅपिटल्स। कितवी आवृत्ती होती तर दुसरी आवृत्ती होती। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे रणजी ट्रॉफी 2024 याचा विजेता कोण होता तर मुंबई हा रणजी ट्रॉफी 2024चा विजेता होता। त्यानंतर पुढचा आहे महिला आशिया चषक 2024 यामध्ये विजेता संघ नुकताच कोण बनला तर श्रीलंका, पहिल्यांदाच विजेता बनला बघा, पहिल्यांदाच। उपविजेता कोण होता यामध्ये तर आपला भारत हा उपविजेता होता। आपल्या भारताला हरवून श्रीलंकेने पहिल्यांदाच महिला आशिया चषक 2024 वर आपले नाव कोरले। आता आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर श्रीलंका या देशामध्ये आयोजन करण्यात आले होते। पुढचा आहे थॉमस कप 2024 विजेता देश कोणता आहे तर चीन। आशिया कप, पुरुषांचा आशिया कप कोणी जिंकला होता तर आपल्या भारताने जिंकला होता, पुरुषांचा। थॉमस कप 2024 विजेता देश कोणता होता तर चीन हा विजेता देश आहे। उपविजेता देश कोणता आहे तर इंडोनेशिया। आता थॉमस कप याचा संबंध कोणत्या खेळाशी असतो असा प्रश्न विचारला जातो, तर त्याचा संबंध आहे बॅडमिंटन या खेळाशी। कुठल्या तर बॅडमिंटन। बघा, सर्व अतिशय महत्त्वाची माहिती आहे। पूर्ण व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण महत्त्वाचे 4-5 मार्काचे प्रश्न हे याच व्हिडिओच्या माध्यमातून येणार आहेत पोलीस भरतीमध्ये। आता थॉमस झाला। आता पुढचा आहे उबेर कप 2024 महिला विजेता संघ कुठला आहे तर चीन। म्हणजेच बघा, चीन या देशाने पुरुष आणि महिला
हे दोन्ही चषक जिंकलेले, महिलांचा देखील आणि पुरुषांचा देखील. उपविजेता कोण आहे? पाकिस्तान. पाकिस्तान हा उपविजेता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा पुरस्काराबद्दलचा आहे, चुकून घेतला तरी अतिशय महत्त्वाचा आहे, हा देखील स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाऊ शकतो. तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2024 कोणास प्रदान करण्यात आला? तर नोवाक जोकोविच. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर नोवाक जोकोविच याला प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, नॉर्वेजियन बुद्धिबळ स्पर्धा 2024 याचा विजेता कोण होता? तर विजेतेपद कोणी पटकावले नॉर्वेजियन बुद्धिबळ स्पर्धेचे? तर मॅग्नस कार्लसन आणि झू वेनझून. मॅग्नस कार्लसन आणि झू वेनझून यांनी पटकावले होते बघा नॉर्वेजियन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद. पुढचा आहे, फ्रेंच ओपन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर इगा स्विटेकने पटकावले. कोणत्या देशाची खेळाडू आहे? तर ती पोलंड या देशाची खेळाडू आहे. प्रश्न हा देखील विचारला जातो, कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर पोलंड या देशाशी संबंधित आहेत. पुढचा आहे, थायलंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 याचे विजेतेपद कोणी पटकावले? तर सात्विक चिराग आणि सई रेड्डी ही जी काही दुहेरी जोडी आहे यांनी विजेतेपद पटकावले आहे थायलंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024. पुढचा आहे, 2024 इटालियन ओपन टेनिस स्पर्धा एकेरीचा विजेता कोण होता? तर अलेक्झांडर झेव्हरेव. इटालियन ओपन टेनिस स्पर्धा एकेरीचा विजेता कोण होता? तर अलेक्झांडर झेव्हरेव आणि महिला इगा स्विटेक. पुढचा आहे, फ्रेंच ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण होता? तर कार्लोस अल्काराज हा पुरुष एकेरीचा विजेता होता फ्रेंच ओपन मध्ये. त्यानंतर मियामी ओपन महिला एकेरीची विजेता कोण आहे? तर डॅनियल कॉलिन्स. कोणत्या देशाची आहे? तर USA या देशाची ती आहे. त्यानंतर मियामी ओपन पुरुष एकेरी 2024चा विजेता कोण आहे? तर जॅनिक सिन्नर. कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर इटली या देशाचा खेळाडू आहे. कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा खेळाडू आहे? कमेंटमध्ये द्यायचं आहे. नोवाक जोकोविच हा सर्बियाचा खेळाडू आहे, सर्बिया. कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. मी भरपूर तुम्हाला सांगितलं आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे. तर पुढचा आहे, 2023-24 UEFA चॅम्पियन्स लीगचा विजेता कोण आहे? तर रिअल मॅड्रिड. पुढचा आहे, फेडरेशन कप 2024चा विजेता फेडरेशन कप 2024 मध्ये पुरुष भालाफेकमध्ये बघा सुवर्णपदक जिंकले होते नीरज चोप्राने. पुरुष भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते नीरज चोप्राने. आता फेडरेशन कप 2024 मध्ये एकूण भारताने पदके किती जिंकली? तर 9 पदके जिंकली होती. आयोजन होते बिश्केक किर्गिस्तान या देशामध्ये. पुढचा आहे, 2024 ATP मॅड्रिड ओपन टेनिस स्पर्धा यामध्ये विजेतेपद कोणी पटकावले? तर इगा स्विटेक आणि आंद्रे रुबलेव यांनी पटकावले. त्यानंतर पुढचा आहे, विजय हजारे ट्रॉफी 2023 ही जी काही ट्रॉफी आहे क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे, तर त्याचे विजेतेपद कोणी पटकावले होते? तर हरियाणा या संघाने पटकावले होते. पुढचा आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024ला फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी सुरुवात झाली. याचे उद्घाटन कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर पार पडले? तर सीन नदीच्या किनाऱ्यावर पार पडले. आणि या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले होते बघा मनू भाकर यांनी. कोणत्या राज्यातील आहेत? त्या हरियाणा या राज्यातील आहेत. आणि भारताचे खातं कोणी ओपन केले पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये? तर मनू भाकर यांनी. या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये मनू भाकरने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले. किती पदके जिंकली 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये? तर 2 पदके जिंकली. कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजी या खेळाशी त्या संबंधित आहेत. पुढचा आहे, 30वी सुलतान अजलान शाह ट्रॉफी 2024 याचे विजेतेपद कोणी पटकावले? तर जपान या देशाने पटकावले. उपविजेता संघ कुठला होता? तर पाकिस्तान हा देश होता. पुढचा आहे, इंडियन सुपर लीग म्हणजेच ISL 23-24चा विजेता संघ कुठला होता? तर मुंबई सिटी FC. हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये विचारला जाऊ शकतो, मुंबईमध्ये. पुढचा आहे, 2024 पुरुष AFC अंडर-23 आशियाई कप याचा विजेता कोण होता? तर याचा देखील विजेता होता जपान हा देश. उपविजेता संघ होता उझबेकिस्तान.
पुढचा आहे 2024 इटालियन ओपन टेनिस स्पर्धा एकेरीचा विजेता कोण होता? तर अलेक्झांडर झ्वेरेव. आणि महिला जर विचारलं तर इगा स्विएटेक. पुढचा आहे आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 यामध्ये भारताने किती पदके जिंकली होती? तर 9 पदके जिंकली होती. याचे आयोजन करण्यात आले होते बिश्केक, किर्गिस्तान या देशामध्ये. पुढचा आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण होता? तर यानिक सिन्नर म्हणजे जानिक सिन्नर हा होता. यामध्ये महिला एकेरीचा विजेता कोण होता? तर अरिना सबालेंका. पुढचा आहे विम्बल्डन पुरुष एकेरी विजेता 2024 यामध्ये पुरुष एकेरीचा विजेता कोण होता? तर कार्लोस अल्काराज. आणि महिला जर विचारली तर बार्बोरा क्रेझिकेवा. विम्बल्डन पुरुषचा आपण हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे बघा. पुढचा आहे कॅनेडियन ग्रँड प्रिक्स 2024 यामध्ये विजेता कोण आहे? तर मॅक्स वर्स्टेपेन. सलग तिसरा विजय आहे हा कॅनेडियन ग्रँड प्रिक्स मध्ये. पुढचा आहे 10वा फिफा महिला विश्वचषक 2027 मेजवान देश कोण आहे? तर ब्राझील या देशामध्ये होणार आहेत बघा 2027च्या फिफा महिला विश्वचषक. पुढचा आहे आशिया मेन्स कप 2024 जो काय आशिया कप खेळवला जातो क्रिकेटशी संबंधित आहे. तर याचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे 2025ला? तर आपल्या भारतामध्ये याचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 याचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे? तर पाकिस्तान या देशामध्ये केले जाणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे खेळ आणि त्याबद्दलचे विजेते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.